कपिलवस्तूच्या राजवाड्यात एक राजकुमार जन्माला आला. सिद्धार्थ जन्मताच ज्योतिषांनी सांगितलं होतं, हा मुलगा मोठा होऊन किंवा तर चक्रवर्ती सम्राट बनेल, नाहीतर सर्व जगाला मार्ग दाखवणारा महान संन्यासी बनेल. राजा शुद्धोधनाला हे ऐकून भीती वाटली. त्यांना आपल्या मुलाने राजा व्हावं असंच वाटत होतं. त्यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला, सिद्धार्थला कधीही दुःख, वेदना, आजार, मृत्यू यांचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. राजवाड्यात त्याच्यासाठी सगळं होतं, सोन्याचे महाल, नृत्य, गायन, ऐश्वर्य, सेवक, सेविका, अगदी स्वर्गासारखं जीवन. पण या सगळ्या सुखातही सिद्धार्थच्या मनात एक विचित्र पोकळी होती. त्याच्या डोळ्यांत नेहमी एक प्रश्न असायचा, हेच का जीवन आहे? काळ पुढे गेला. सिद्धार्थ मोठा झाला. त्याचं लग्न सुंदर आणि सुस्वभावी यशोधरेशी झालं. त्यांना राहुल नावाचा मुलगाही झाला. सगळं परिपूर्ण दिसत होतं, पण मन मात्र अजूनही शांत नव्हतं. एके दिवशी सिद्धार्थने राजवाड्याबाहेर जाण्याचा हट्ट केला. राजाने सर्व रस्ते स्वच्छ करून, सुंदर करून ठेवले. कुठेही दुःखाचं दर्शन होऊ नये याची खबरदारी घेतली. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. पहिल्यांदा सिद्धार्थने एक वृद्ध माणूस पाहिला, वाकलेलं शरीर, थरथरणारे हात, सुरकुतलेला चेहरा. तो चकित झाला, हे काय आहे? सारथी म्हणाला, महाराज, हा वृद्ध आहे. प्रत्येक माणूस एक दिवस असा होतो. सिद्धार्थच्या मनात पहिला धक्का बसला. दुसऱ्यांदा त्याने एक आजारी माणूस पाहिला, दुखण्यात तडफडणारा. हे काय? हा रोग आहे, महाराज. कोणालाही होऊ शकतो. दुसरा धक्का. तिसऱ्यांदा त्याने एक मृतदेह पाहिला, शांत, निश्चल. हे काय? मृत्यू. प्रत्येकाला एक दिवस येतो. हा तिसरा आणि सर्वात मोठा धक्का. सिद्धार्थच्या मनात वादळ उठलं. जर प्रत्येकाला वृद्धत्व, आजार आणि मृत्यू भोगायचा आहे, तर मग या सगळ्या ऐश्वर्याचा अर्थ काय? चौथ्यांदा त्याने एक साधू पाहिला, शांत, समाधानी, निर्विकार. सारथी म्हणाला, हा संसार सोडून सत्याच्या शोधात निघाला आहे. सिद्धार्थच्या मनात एक ठिणगी पडली, कदाचित हाच मार्ग आहे. त्या रात्री राजवाड्यात सगळे झोपले होते. यशोधरा आणि छोटा राहुल गाढ झोपलेले. सिद्धार्थ त्यांच्या जवळ गेला. त्याच्या डोळ्यांत प्रेम होतं, पण त्याहून मोठा एक निर्णयही. त्याने मनात विचार केला, आज मी जातोय, पण माझं जाणं हे फक्त माझ्यासाठी नाही, संपूर्ण जगासाठी आहे. आणि एका शांत रात्री त्याने सगळं सोडलं, राजपाट, संपत्ती, कुटुंब. आणि तो निघाला एकटाच, सत्याच्या शोधात. पुढची काही वर्ष खूप कठीण होती. त्याने कठोर तपश्चर्या केली, अगदी अन्न पाणी सोडून दिलं. शरीर खूप अशक्त झालं. पण तरीही त्याला समाधान मिळालं नाही. एक दिवस त्याला जाणवलं, अतिकष्ट आणि अतिसुख दोन्ही चुकीचे आहेत. आणि त्याने निवडला मध्यम मार्ग. बोधगया येथे एका बोधिवृक्षाखाली तो ध्यानात बसला. त्याने ठरवलं, सत्य मिळाल्याशिवाय मी उठणार नाही. रात्र सरत गेली, विचार, मोह, भीती, सगळं त्याच्या मनात येत होतं. पण तो स्थिर राहिला. आणि अखेर पहाट झाली. त्या क्षणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली. तो सिद्धार्थ राहिला नाही, तो बुद्ध झाला, म्हणजेच जागृत. त्याला कळलं, दुःख आहे, त्याचं कारण आहे, आणि त्यावर उपायही आहे. त्याने जगाला सांगितलं, लोभ, राग, अहंकार सोडा, मध्यम मार्गाने चला, आणि मन शांत ठेवा. ज्याने एकेकाळी सगळं सोडलं, त्यानेच नंतर संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दिला. ही कथा फक्त त्यागाची नाही, तर सत्याच्या शोधासाठी केलेल्या एका महान प्रवासाची आहे. बोधगयाच्या त्या शांत पहाटे, जेव्हा सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती झाली, तेव्हा तो फक्त एक मनुष्य राहिला नव्हता, ते बुद्ध झाले, जागृत, सत्य जाणणारा. त्या क्षणी त्याच्या मनात अपार शांतता होती. जणू आतापर्यंत जे काही शोधत होता, ते सगळं त्याला मिळालं होतं. पण एक प्रश्न अजूनही उभा होता, हे जे मला समजलं, ते इतरांना समजेल का? काही काळासाठी बुद्धांनी विचार केला की हे ज्ञान खूप गहन आहे, लोकांना समजणं कठीण जाईल. पण लगेचच त्यांच्या मनात करुणा जागी झाली. जर काही लोकांना जरी हे समजलं, तरी त्यांचं जीवन बदलू शकतं. आणि तिथूनच सुरू झाला बुद्धांचा खरा प्रवास. ते बोधगयातून निघाले आणि वाराणसीजवळील सारनाथ येथे पोहोचले. इथेच त्यांनी दिला पहिला उपदेश, ज्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात. त्यांनी सांगितलं, जीवनात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःख संपवण्याचा मार्ग आहे. हा होता त्यांचा पहिला संदेश, 4 आर्य सत्य. त्यांनी पुढे अष्टांगिक मार्ग सांगितला. योग्य विचार, योग्य वाणी, योग्य कृती, असा एक संतुलित आणि शांततेचा मार्ग. हळूहळू लोक त्यांच्या शब्दांकडे आकर्षित होऊ लागले. जे आधी त्यांना सोडून गेले होते, तेच 5 साधू, तेही परत आले आणि बुद्धांचे पहिले शिष्य झाले. बुद्ध कुठेही थांबले नाहीत. ते सतत चालत राहिले, गावोगावी, शहरोगावी. राजे, व्यापारी, गरीब, शेतकरी, प्रत्येकाला त्यांनी एकच गोष्ट शिकवली, मन शांत ठेवा, लोभ, राग, अहंकार सोडा.
एक दिवस एक मोठा राजा बिंबिसार त्यांच्या शिकवणीने प्रभावित झाला. त्याने बुद्धांना आपल्या राज्यात आमंत्रित केलं आणि त्यांचा अनुयायी झाला. पण बुद्धांचा सर्वात मोठा गुण होता त्यांची साधेपणा. ते कधीही स्वतःला देव म्हणाले नाहीत. ते म्हणाले, मी फक्त मार्ग दाखवतो, चालायचं तुम्हालाच आहे. काळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस त्यांचा मुलगा राहुलही त्यांच्या मार्गावर चालायला लागला. पत्नी यशोधराही त्यांच्या शिकवणीत सामील झाली. ज्यांनी एकेकाळी त्यांना सोडलं होतं तेच आता त्यांच्या मार्गावर चालत होते. बुद्धांनी 45 वर्षे सतत लोकांना शिकवलं. शांतता, करुणा आणि सत्याचा मार्ग. त्यांच्या शब्दांत शक्ती होती, पण त्याहून मोठी होती त्यांची शांतता. आणि मग वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर येथे बुद्धांनी आपलं शेवटचं वचन दिलं. सर्व गोष्टी नश्वर आहेत. आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न करत रहा. आणि शांतपणे त्यांनी महापरिनिर्वाण प्राप्त केलं. ही कथा इथे संपत नाही. कारण बुद्ध आजही जिवंत आहेत. त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या मार्गात आणि प्रत्येक त्या माणसात जो शांततेचा शोध घेतो.